महाराष्ट्रातील पैलवानांनी ज्यांचा नंबर आलेला आहे 57 किलो 61 किलो, ज्यांचं पूर्ण गट झालेला आहे, तिसरा चौथा पहिला दुसरा, पटकन इथे यायचंय आणि फेटे बांधणारे पटकन यायचंय. हर्षवर्धन सदगीर लाल पट्टी. चालू कुस्ती संपल्यानंतर लगेच आपली कुस्ती लागणार आहे. जय पाटील निळी पट्टी. दोन्ही पैलवान ताबडतोब तयारी करून आखाड्याजवळ यायचं आहे. आजच्या दिवसभरामध्ये झालेल्या सर्व कुस्त्यांमधली शेवटची आणि मानाचे गदेची कुस्ती, फायनलची कुस्ती थोड्याच वेळामध्ये लागते आहे. 57 किलो फैसला लागणार. आकाश गड्डे हो, रामेश्वर जोर प्रथम सर. क्रमांक, थांबा, धवल इकडं चव्हाण चालू धाराशिव आहे. द्वितीय क्रमांक, विशाल सुरवशे सोलापूर तृतीय क्रमांक, लहू चौरे सांगली चतुर्थ क्रमांक. या मुलींची चारही कोच खेळाडूंनी हरिभक्त इथं स्टेजच्या समोर यायचे लगेच. महाराजांचा सन्मान या ठिकाणी 57 किलो जे आहेत चारही आदरणीय खेळाडूंनी लगेच मागच्या समोर यायचं स्टेजच्या समोर. 65 किलो हा, निखिल पवार तुळशीराम लातूर, अण्णा कराड आणि पवन डोन्नर नाशिक, शिवछत्रपती सद्दाम उत्कृष्ट शेख क्रीडा कोल्हापूर, मार्गदर्शक, सुशांत पाटील आंतरराष्ट्रीय कोल्हापूर, पंच, हे चारही खेळाडूंनी सन्मान्य मागच्या समोर यायचं विलासभाऊ आहे. कथोरे सर यांना विनंती. बालाजी जाधव 70 किलो आदरणीय तुळशीराम विकी अण्णा करे कराड, पुणे, महेश गाडे तात्पुरे महाराजांचा रामेश्वर, सन्मान. अमर मळगे सोलापूर, सुदेश बागल कुर्डुवाडी, हेही 70 किलो चारही खेळाडूंनी मागच्या समोर यायचं आहे, स्टेजच्या समोर यायचं आहे. 74 किलो पलीकडे त्या मॅटवर अभिजित भोसले सोलापूर, मशीद शेख कुर्डुवाडी, विष्णू बालाजी तात्पुरे जाधव. लातूर, चैतन्य साबळे पुणे. 74च्या चारही खेळाडूंनी मान इथं सत्कार चाललाय. संपूर्ण खरोखर काहीतरी या भूमीतून घेण्यासारखं प्रत्येकानं आहे. चांगला संदेश इथून आपल्याला मिळतो आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं जे सार आहे, रामेश्वर सारख्या भव्य दिव्य तालीम आणि राहण्याची खाण्याची सर्व पिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी, पैलवानांना खुराकाची सर्व व्यवस्था या ठिकाणी अशा या पावन पवित्र रामेश्वरच्या भूमीमध्ये केलेली आहेत. आज अनेक मुलं घडतायत. आमचा मुलगा तालमीत गेला, माता पित्यांना किती आनंद होतो पहा. फक्त सांगितलं ना माझा पोरगा तालमीत गेलाय सायंकाळी किंवा सकाळच्या वेळेस, तरी त्याचा अभिमानानं वर भरून येतो आणि रामेश्वरच्या तालमीत आमचा पोरगा आहे. आजूबाजूच्या गावची लोक सांगतात ना, तेव्हा त्या माता पित्यांना किती आनंद होतो. आनंदाच्या ढोई आनंद तरंग निर्माण होतात. ते हेच आपल्याला सर्वांनी मिळून आपल्याला करायचंय आणि हे महान कार्य म्हणून इथेच भक्ती, इथेच शक्ती आणि इथेच देशप्रीती आहे. इथेच भक्ती, इथेच शक्ती, पोषण आणि संरक्षण यासाठी बलोपासना, बलोपासना. आणि म्हणून मन मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्राशी भेदू ऐशे. एका ब्रीद वाक्य महावीरच्या स्पर्धेला लावलं गेलं. आपल्याला सर्वांनी चतुर्थ क्रमांकाचं बक्षिसासाठी चतुर्थ आलेले, चौथा नंबर आलेले प्रत्येक गटाचे पैलवान फक्त या ठिकाणी या. बाकी प्रथम द्वितीय म्हणजे सुवर्ण रौप्य आणि ब्रॉन्झ यांचा व्हिक्टरी स्टँडवर सन्मान होईल. चौथा ज्यांचा नंबर आलाय ते पटकन माझ्याजवळ यायचे. 57 पासून ओपन पर्यंत. लहू चौरे, लहू चौरे पटकन यायचे. लहू चौरे या लवकर. कुस्ती पहा सांगली, कुस्ती काय चालली पहा. 61 किलो कोल्हापूर विरुद्ध सोलापूर. 3-2. अजूनही 51 सेकंद. क्षणाक्षणाला उत्कंठा. सुवर्ण पदक मिळवायचंय. लहू चौरे 61 किलो. अनिकेत पाटील
62 किलो सुशांत पाटील. ए चला सगळे सिक्युरिटी वाले, सिक्युरिटी सुरक्षा रक्षक सगळे इकडे या. ए पैलवान चला तिकडे, नंबर आलेले इकडे या, नंबर आलेले माझ्या व्हिक्टरी स्टँडकडे या. लहू चौरे कोण आहे? लहू चौरे, लहू चौरे. लहू चौरे. अनिकेत पाटील बसा, याच्या मागे बसा. अनिकेत पाटील, त्यानंतर सुरेश बागल, शबाज चैत. हा 74 चैतन्य साबळे, 74 चैतन्य साबळे. ए चला सगळे सहकार्य करा, विनंती आपल्याला. पुढे कुणी उभे राहू नका. चैतन्य साबळे, चैतन्य साबळे. चौथा नंबर एकनाथ बेंद्रे 86 किलो. एकनाथ बेंद्रे बसा इथं बसा. सुहास गोडगे पटकन या पैलवान. दोघांनाही सारखेच गुण आहेत. शेवटच्या गुणावरती विजयी निळी पट्टी धारण केला आणि सुहास सोलापूरचा गोडगे. पैलवान. सुशांत पाटील थांबा. चैतन्य साबळे, एकनाथ बेंद्रे, सुहास. चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या पैलवानांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार. 57 किलो सुवर्ण पदक आकाश गडदे, धवल चव्हाण रौप्य पदक प्रथम द्वितीय तृतीय. 57 किलो 57 किलो 65 किलो निखिल पवार पवन. आकाश इकडे या. आकाश गडदे थांबा. 57 पहिला कोणाचा आहे? सुवर्ण पदक. हा सुवर्ण पदक. सुवर्ण पदक 1 नंबरला सेंटरला उभं राहायचंय. आकाश गडदे, धवल चव्हाण 2 नंबरला. रौप्य पदक विशाल सुरवशे आणि प्रथम रामेश्वरचा पैलवान. सुवर्ण पदकाचा मानकरी पवन पुत्र हनुमान व्यायामशाळा रामेश्वर. पहिलं सुवर्ण पदक मिळवलं. अभिनंदन आहे आकाशजी गड्डे. त्याचबरोबर रौप्य पदक देऊन धवल चव्हाण धाराशिव आणि सुवर्ण पदक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड सर आणि माऊलींची प्रतिमा. त्याचबरोबर हो विजेत्या पैलवानांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. 61 किलो सुवर्ण पदक विजय डोंगरे सोलापूर. अतुल चेचर सोलापूर रौप्य पदक. आविष्कार गावडे पुणे. प्राध्यापक विश्वनाथजी कराड सर, आदरणीय सिद्धार्थजी काक सर, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम यांच्या शुभ हस्ते आणि दीनानाथ सिंह, आदरणीय काशीनाथ नाना कराड प्रगतिशील शेतकरी आणि डॉक्टर हनुमंतरावजी कराड असलम काजी कुस्ती सम्राट आणि हिंद केसरी दीनानाथ सिंह माऊलींची प्रतिमा, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन शाल पदक देऊन हा यथोचित गौरव राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर कुस्ती स्पर्धेचा हा
बक्षीस वितरणाचा सोहळा. टाळ्या वाजवा. हो, धन्यवाद. विजेत्या पैलवानांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 65 किलो हर्षवर्धन सदगीर लालपट्टी आणि जय पाटील का नितीन शिंदे. फायनल या लवकर. आशिष क्षीरसागर, दत्ता माने आणि आंतरराष्ट्रीय मारुती तात्या सातव. फायनल तयार ठेवा. सद्दाम शेख ब्रॉन्झ पदक आदरणीय काशीनाथ नाना कराड यांच्या शुभ हस्ते. सुवर्ण पदकाला प्रशस्तीपत्र नानांच्या शुभ हस्ते स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. 65 किलो वजन गटाचा हा बक्षीस वितरणाचा सोहळा. हो, विजेत्या पैलवानांचं अभिनंदन, मान्यवरांचे मनपूर्वक आभार. 70 किलो विक्की करे पुणे सुवर्ण पदक. महेश तात्पुरी रामेश्वर रौप्य पदकाचा मानकरी. अमर मळगे सोलापूर ब्रॉन्झ पदकाचा मानकरी. सुवर्ण पदक सेंटरला भरायचे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथजी कराड सर यांच्या शुभ हस्ते सर्व पैलवानांना आदरणीय काशीनाथ नाना कराड शाल आणि पदक देऊन महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, अस्लम काजी मल्ल सम्राट, कुस्ती क्षेत्राला लाभलेलं हे रत्न अस्सल पैलवान अस्लम काजी. स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र, यथोचित गौरव, कौतुकाचे थाप आणि यातूनच दाहतीचं बळ निर्माण होतं. ते अशा कौतुकानं पदक मिळवा, अखंड आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवा, ऑलिम्पिकला पदक मिळवा आणि राष्ट्रकुलाच्याही स्पर्धेला पदक मिळवा. अखंड महाराष्ट्र आणि MIT मायर्स आपल्या पाठीशी आहे. म्हणून प्रयत्न. अभिनंदन, मान्यवरांचे मनपूर्वक आभार. 74 किलो वजन गट सुवर्ण पदक अभिजित भोसले सोलापूर, मशीद शेख कुर्डुवाडी, विष्णू तात्पुरे लातूर ब्रॉन्झ पदकाचा मानकरी. अस्लम काजी यांच्या शुभ हस्ते ब्रॉन्झ पदक, त्याचबरोबर सुवर्ण पदक, रौप्य पदक कराड सरांच्या शुभ हस्ते आणि सर्व संयोजन नियोजन विजेत्या पैलवानांचं अभिनंदन आणि रोख इनामही देऊन पैलवानकीचा सन्मान आणि पैलवानांना प्रोत्साहन. याच ठिकाणी रुई रामेश्वरच्या या भूमीमध्ये महावीर कुस्ती स्पर्धेला हेच घडू शकतं. विजेत्या उत्कृष्ट क्रीडा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच आणि MIT माइल्स स्पोर्ट डायरेक्टर विलासजी कथोरे सर, डॉक्टर PG धनवे सर, रणबोर सर, रोहित बागवडे, निखिल वनवे, राहुल बिराजदार, बाळासाहेब सनस. कुठे बाळू सनस? हा, या ना पुढे. बाळासाहेब सनस. हा, MIT चे सगळे हे कर्मचारी.
सुरेश मुडे वा वा सुरेश मुडे आणि डॉक्टर हनुमंतरावजी कराड या तात्या सर्व मंडळी विजेत्या पैलवानाचं अभिनंदन. आता मान्यवरांच्या शुभ हस्ते महावीर केसरी गटातली फायनलची कुस्ती या ठिकाणी सुरू होईल. मान्यवर याच ठिकाणी स्थानापन्न होतील. महावीरच्या या विद्यार्थ्यानं अखंड भारतभर नाव कमवलं आणि सर्व श्रेय डॉक्टर विश्वनाथजी कराड सरांना तो देत असतो की सरांच्या संकुलामध्ये. यानंतर प्रसिद्ध निवेदक बाबा लिमन यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करून आदरणीय सरांना विनंती करतो की बाबा त्याचाही सत्कार या लिमन. ठिकाणी करा. बाबा लिमन यांचाही सन्मान होतोय. सकाळपासून ज्याने या कुस्ती आखाड्याला रंगत आणली, आपल्या बहारदार आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केला, असे बाबा लिमन यांचाही सन्मान हो. आणि आणि आपांच्या महाराष्ट्र केसरी आदरणीय तुळशीराम अण्णा कराड पैलवानांच्या वतीने आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन या तीनही बंधूंचा सन्मान. यानंतर डॉक्टर विश्वनाथजी कराड हे विठ्ठलाचे भक्त. जय विठ्ठल नामाचा गजर आणि विठ्ठल नाम गजरी अवघी दुमदुमली रामेश्वर नगरी. वा हो. बोल बजरंग बली की जय. रामेश्वरचा आवाज अखंड देशात पोहोचला पाहिजे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. बोल बजरंग बली की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आणि शेवटची वाघशहाची लढत हर्षवर्धन सदगीर नाशिक. हो हा हा बापू, ही काळाची गरज आहे. सुजान आणि पलवान पिढी आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणून यासाठी केला होता टाच शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा. आज शेवटची ही कुस्ती वाघशहाची. ज्यानं पालेवाडीचा अधिवेशन गाजवला असा नाशिकचा अर्जुनवीर काका पवारांचा पट्टा हर्षवर्धन सदगीर. आता आपल्या टाका गावचा शैलेश शेळके. फायनलला दोघे आले आणि दोघं एकत्रित लढणारे, परंतु हर्षवर्धन सदगीर जिंकला आणि खांद्यावर उचलून घेतलं शैलेश शेळकेला. अखंड महाराष्ट्रानं पाहिलं हे पैलवानाच्याकडून शिकण्यासारखे गुण. आणि पहा, मर्दाला मर्द भिडला, मनगटाला मनगट भिडलं आणि नजरेला नजर भिडली. बलदंड ताकद असं हे मल्लयुद्ध. यावेळेस प्रचंड प्रचंड प्रतिसाद. तब्बल 200 पैलवानांचा सहभाग आणि प्रत्येक कुस्ती तोलामोलाची तुल्यबळ झाली. विचार चक्र अशी क्षीरसागर उत्कृष्ट पंच आपल्याच लातूरचे आणि शासकीय क्रीडा मार्गदर्शक दत्ता माने, आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक मारुती तात्या सातव पाटील आणि आपल्या सर्वांच्या पंच मंडळींचे आधारस्तंभ, ज्यांनी पंचांचा एक संच या महाराष्ट्रात सुसंस्कृत पंच निर्माण केले, ते शिवछत्रपती उत्कृष्ट मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय ख्याती आणि असे विलासभाऊ कथोरे सर. आम्हा पंचांना खऱ्या अर्थानं सरांना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांना साथ देणारे MIT माइंड स्पोर्ट्स चे सर्व पदाधिकारी
PG धनवे सर, रणबोर सर आणि सर्वच MIT मायरचे सर्व कर्मचारी सर्वांनी मिळून या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं एक वेगळं चैतन्य निर्माण केलं. मग ती वारकरी परंपरा, समाज जागृत राहिला पाहिजे. जागृतीचा अग्नी कधी विझू देता कामा नये. हेच आपल्याला, आणि म्हणून खचू नका, डगमगू नका. जरी कोसळला काळ तुझ्यावर कर्म सोडू नको. अरे मिळेल तुझला न्याय एकदा, जिद्द सोडू नको. ती जिद्द ठेवायची. एकदा हार झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, 100 वेळा पराभवाला सामोरे जावा. अशक्य ते शक्य, अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. काय अशक्य मनात आणलं म्हणजे पाडही फोडता येतात. एवढं महाबलाढ्य शक्तीशी छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले आणि हे रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि संत शिरोमणी तुकाराम महाराजांना शिवाजीराजांना संदेश दिला, तुम्ही क्षत्रिय आहात, लढावं लागेल. या रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण करावं लागेल. ही महाराष्ट्राची भूमी किती पावन आणि पवित्र भूमी आहे. म्हणून बुलंद शौर्याचा इतिहास, वैभवशाली महाराष्ट्र. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले. मराठा विन राष्ट्र गाडाना चाले. खरा वीर पैरा दीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. एवढं या महाराष्ट्राला भाग्य मिळालं. या भारत देशाचा आधार आहे महाराष्ट्र. शूरांचा, वीरांचा, रणमर्दांचा, साधू संतांचा, विचारवंतांचा, शिक्षण महर्षींचा हा महाराष्ट्र. आणि ही अशी लातूरची ही पवन पवित्र 30 सेकंदाच्या विश्रांतीनंतर परत निर्णायक फेरी. फक्त 1 गुण हर्षवर्धनच्या खात्यामध्ये आणि 0 गुण. किती काटा लढत आहे पहा. तमाम कुस्ती शौकीन सकाळपासून ही मंडळी, कारण नसा नसात रोमात आपल्या भिनलेली ही कुस्ती. नसा नसात रोमात भिनलंय. पूर्वी घरात पैलवान होते. हो आक्रमक झालाय जय पाटील. वा रे वा, लढो तिलो चानसे, जे थाचेल करो चानसे. कोशिश तो जारी है, पता चल गया कौन किसको भारी है. 3 मिनिटाच्या आत बलनात ताकद, अतिशय हुशारीनं चाणाक्षरपणे खेळणारा हर्षवर्धन सदगीर. अनेक महाराष्ट्र केसरी मी स्वतः अनाउन्समेंट केलंय. 2019ला महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस, आता धाराशिवला प्रत्येक महाराष्ट्र केसरीमध्ये हिमतीनं उतरणारा हर्षवर्धन. केवढा सोहळा आज रंगला खरोखर. आणि हे सर्व श्रेय MIT मार्शे आणि संपूर्ण कराड परिवार, कराड कुटुंबीय सर्व मिळून हा सोहळा. आणि MIT मार्शे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि रामेश्वरचे सर्व ग्रामस्थ. आणि म्हणून सर्व धर्म समभावाचा पाया रचला शिवप्रभूंन. आणि राम रहीम सेतू बांधला इथं आमच्या डॉक्टर विश्वनाथजी कराड सरांनी. आणि तमाम जनतेला, तमाम समाजाला जागृत करणार बुद्ध विहार, बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश समाजाला दिला. समतेचा, बंधुत्वाचा. आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून ज्ञान विज्ञान श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मुक्धाम निर्माण केलं बद्रीनाथला. हो, 1 गुण साम समान. 2 झाले का? 1 2. आता कुछ भी हो सकता है, अभी कुछ भी हो सकता है. अजून 1 मिनिट 34 सेकंद. बोटात बोटा क्रमांक असं रंगलं. महावीरची स्पर्धा रंगली आणि अटीतटीची लढत. आक्रमक झालाय हर्षवर्धन. गदा चिंकायचे या ईर्ष्याने लढणारे 2 महान मल्ल पैलवानांच्या लढतीनं, आक्रमकतेनं, कला कौशल्यानं महावीरची राज्यस्तरीय स्पर्धा गाजली.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि खरोखर अखंड महाराष्ट्राला दिशा देणारा आणि हो समोरून आकडे समोरनं लावण्याचा प्रयत्न काय लढतायत पोरा वा वा आणि बाहेरचे हो आणि हप्ते हप्ते हो हो बोल बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की हो तिसरा नंबर डॉक्टर विश्वनाथजी कराड आणि मानाचा महावीर किताब महाराष्ट्र कुस्ती महावीर विजेता हा मानाचा किताब परिधान त्याचबरोबर प्रशस्तीपत्र पैलवानकीचा सन्मान असा सोहळा आणि मानाची शौर्याचं प्रतीक असलेली ही मानाची गदा हर्षवर्धन सदगीर यांना देऊन गौरवण्यात येत आहे बोल बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की वा